नमस्कार. नमो नारायणाय. मंदार सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्या ज्या मंडळींनी माझा हा चॅनल सबस्क्राईब केलेला आहे त्यांना मनापासून धन्यवाद. ज्यांनी अद्याप हा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे त्यांना एक विनंती की त्यांनी जरूर हा चॅनल सबस्क्राईब करावा. आपल्याला एखादा जर का व्हिडिओ आवडला तर जरूर तो लाईक करावा आणि काही कॉमेंट्स करायचे असतील तरी जरूर कराव्यात. त्या माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचतात. काही प्रश्न असतील तरी विचारावेत. यथायोग्य उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि चांगली माहिती आपल्याद्वारा आपल्या परिवारामध्ये पोहोचण्यासाठी जरूर हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, एवढंच मी म्हणेन. आज आपण चर्चा करणार आहोत एकादशी या विषयावरती. आपल्या संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये किंवा वैष्णव जे विष्णू भक्त आहेत त्यांच्यामध्ये आणि नवे तर सर्वांच्याच मध्ये एकादशी व्रताला फार मोठं महत्त्व आहे. अनेक मंडळी एकादशी व्रत करत असतात. महिला करतात, पुरुष करतात, लहान थोर वृद्ध सगळेच एकादशी करत असतात. ही एकादशी जी तिथी आहे ती भगवान विष्णूंना म्हणजे कृष्णाला अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणून या एकादशीला एक नाव आहे हरिवासर असं तिला म्हटलं जातं. हरी म्हणजेच विष्णू म्हणजेच कृष्ण आणि वासर म्हणजे एकादशी. हरिवासर असं या एकादशीला म्हटलं जातं. तर या दिवशी मुख्यतः काय काम करायचंय तर त्या दिवशी आपण उपवास करतो. आणि उपवासाचा अर्थ सरळ असा आहे की उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, म्हणजे त्या दिवशी भगवंताच्या जवळ आपल्याला राहायचंय. मग भगवंताच्या जवळ जर का राहायचं असेल तर उपवास करायचा. आणि उपवास करणं आवश्यक आहे, कारण उपवास या शब्दाचाच अर्थ तो आहे की त्या दिवशी मी भगवंताच्या जवळ वास करायचा आहे. आणि त्यामुळे एकादशीच्या दिवशी सर्व जी काही भौतिक आपली इंद्रिय आहेत या इंद्रियांच्या सर्व कार्यापासून आपण दूर राहायचं आहे. आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या चरित्रामध्ये आपल्याला जेवढा जास्तीत जास्त वेळ व्यतीत करता येईल, घालवता येईल तेवढा आपण घालवायचा आहे. आपल्या पुराणांमध्ये असे काही श्लोक मिळतात. उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तु वासो गुणैः सह उपवासस्य विज्ञेयः सर्वभोग विवर्जितः. या श्लोकामध्ये सरळ सरळ उपवास म्हणजे काय आहे याचा अर्थ व्याख्या केलेली आहे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की उपवास म्हणजे सर्व पापांपासून आणि इंद्रियांच्या तृप्तीच्या कार्यापासून दूर राहणं. आणि निश्चितच एकादशीच्या व्रताच्या पालनाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही तर प्राप्ती आपल्याला होतेच, परंतु त्याच्याबरोबर पाचवा पुरुषार्थ भगवत भक्ती किंवा कृष्ण प्रेम, विष्णू प्रेम आपल्याला निश्चितपणे प्राप्त होतं. म्हणून उपवासस्य विज्ञेयः सर्व भोग विवर्जितः. त्या दिवशी नक्कीच उपवास असेल, त्या दिवशी सर्व भोग त्यांचा त्याग करावा असं सांगितलेलं आहे. अजून एक श्लोक असा येतो की हरिभक्ती विलास या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की एकादशी व्रतन्नाम सर्व काम फलप्रदम कर्तव्यम सर्वदा विप्रैः विष्णु प्रीणन कारणम. म्हणजे भगवान विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी सर्व मानवांनी एकादशीचं व्रत करायला पाहिजे, त्याचं पालन करायला पाहिजे आणि हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि या व्रतामुळे एक गोष्ट नक्की घडते की भगवंतांना त्यांची प्रसन्नता या मानवांना लाभते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या भगवंताच्या प्रसन्नतेसाठी या व्रताचं आपल्याला पालन करायला पाहिजे. आणि एकदा भगवान विष्णू आपल्याला प्रसन्न झाले की आपोआपच सुख आणि समृद्धी ही त्यांच्या प्रसन्नतेने आपल्याला आपोआप प्राप्त होतात. म्हणून एकादशी करायला पाहिजे. या तिथीला माधव तिथी असं सुद्धा म्हटलं जातं. माधव तिथी भक्ती जननी जतने पालन करी. माधव तिथी म्हणजे एकादशी, जन्माष्टमी ही जी व्रत आहेत ही भक्ती जननी म्हणजे आपल्या हृदयामध्ये भक्ती निर्माण करणारी आहेत असं म्हटलेलं आहे.
आणि असं सांगतात की यांचं भक्तिपूर्वक जर का प्रयत्नपूर्वक जर का आपण पालन केलं तर त्याचं अनंत पटीने फल आपल्याला प्राप्त होतं. संत शिरोमणी तुकाराम महाराज असं म्हणतात, ज्यासी नावडे एकादशी तो जिताची नरकवासी, ज्यासी नावडे हे व्रत त्यासी नरक तोही भीत, ज्यासी घडे एकादशी जाणे लागे विष्णूपाशी, तुका म्हणे पुण्यराशी तोची करी एकादशी. म्हणजे ज्याला ही एकादशी आवडत नाही, तुकाराम महाराज असं म्हणतात की ज्याला एकादशी आवडत नाही तो जिवंतपणी नरकात राहणारी व्यक्ती आहे असं माना. तो जिवंतपणी नरकातच राहतोय असं माना जर एकादशी आवडत नसेल तर. ज्याला हे एकादशी व्रत आवडत नाही त्याला नरक देखील घाबरतात असं तुकाराम महाराज म्हणतात. कारण ती व्यक्ती महापापी मानली गेलेली आहे, महापापी मानली जाते. आणि म्हणून जो एकादशी व्रताचं पालन करतो त्याला निश्चितपणे वैकुंठ प्राप्ती होते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने गत जन्मामध्ये पुण्याच्या राशी गोळ्या केलेल्या आहेत तोच केवळ एकादशीचं पालन या जन्मामध्ये करू शकतो. म्हणजे एकादशी सुद्धा करण्यासाठी मागच्या जन्माचं काही पुण्य असायला पाहिजे तरच या जन्मामध्ये आपल्याकडनं एकादशी व्रत घडेल असं साक्षात तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत. म्हणून या एकादशीच्या व्रताचं पालन सगळ्यांनीच केलं पाहिजे. एकादशीच्या दिवशी जर का आपण अन्न ग्रहण केलं तर त्याही विषयी तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सांगून ठेवलेलं आहे, एकादशीस अन्नपान जे नर करीती भोजन, श्वान विष्ठे समान अधम जन ते एक, तया देही यमदूत झाले तयाचे अंकित, तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. जे लोक एकादशीला अन्न ग्रहण करतात, भोजन करतात ते अतिशय पतित जीव आहेत असं तुकाराम महाराज म्हणतात. त्यांना अधम मानलेलं आहे. आणि अधम मानलं जातं कारण जे लोक या एकादशीच्या दिवशी भोजन करतात ते अक्षरशः तुकाराम महाराज असं म्हणतात, श्वान म्हणजे कुत्रा त्या कुत्र्याच्या विष्ठेप्रमाणे असते. आणि हे व्रत जे करत नाहीत त्याच्यासाठी यमदूत आहेतच. आणि तो जीव त्या यमदूतांचाच अंकित होतो आणि शेवटी तो नरकगामी बनतो असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे तुकाराम महाराज सांगतायत की एकादशी करा, एकादशीचं पुण्य आहे. आणि जर का नाही केली तर त्याबद्दल तुकाराम महाराजांनी आपलं वक्तव्य या दोन्ही अभंगामध्ये केलेलं आहे. म्हणून एकादशीच्या दिवशी असं म्हटलं जातं की पाप जे आहे ते पाप अन्नामध्ये वास करतं. म्हणजे त्या दिवशी अन्नामध्ये पाप आहे. आणि असं सांगितलेलं आहे की जी मंडळी जे मानव एकादशीचं व्रत करतात त्या एकादशी करणाऱ्यांचं जे पाप आहे ते पाप त्या दिवशी अन्नामध्ये असतं. आणि म्हणून त्या दिवशी अन्न जर का आपण खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये पापच प्रविष्ट होतं. म्हणून अन्नामध्ये त्या पापाचा वास असल्यामुळे त्या दिवशी अन्न ग्रहण करायचं नाहीये. मग जे अन्न ग्रहण करतात ते पापच भक्षण करतात. आणि म्हणून ज्यांना स्वतःचं हित करून घ्यायचं आहे त्यांनी एकादशीच्या दिवशी नक्कीच अन्नाचा त्याग केला पाहिजे. भात किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ, गहू, ज्वारी, मका यापासून बनवलेले पदार्थ, डाळी उदाहरणार्थ मूग, मसूर, तूर, हरभरा, वाटाणे इत्यादी, जव, मोहरी आणि तिळाचं तेल, एखाद्याने चुकूनही या पदार्थांचे सेवन या एकादशीच्या दिवशी करू नये. अन्यथा काय होतं, व्रतभंग होतो असं सांगितलेलं आहे. म्हणून भक्तीमध्ये ज्यांना प्रगती करायची आहे, भक्तीमध्ये ज्यांना उन्नती साधायची आहे अशा मानवांनी जरूर एकादशी काळजीपूर्वक केली पाहिजे. आणि काळजीपूर्वक एकादशीच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. आणि या एकादशी ही आपल्याला स्मार्त आणि भागवत अशा दोन प्रकारची एकादशी येते. दशमी युक्त एकादशी आणि द्वादशी युक्त एकादशी. म्हणून एकादशीचा उपवास जो आहे तो असा करायचा आहे
की दशमीच्या दिवशी संध्याकाळी भोजन करायचं नाही, एकादशीच्या दिवशी पूर्ण उपवास करायचा आणि द्वादशीच्या दिवशी तो उपवास सोडायचा. म्हणून निर्जला एकादशी ज्या वेळेला असते वर्षातनं एकदा, ज्येष्ठ महिन्यातली शुक्ल एकादशी, तिला निर्जला एकादशी असं म्हणतात. त्यावेळेला तर दशमीला संध्याकाळी पाणी पिलं की एकदम एकादशीचा दिवस पूर्ण रात्र पण उपवासच करायचा, पाणी सुद्धा प्यायचं नाही. द्वादशी लागल्यानंतर पाणी प्यायचं आणि उपवास सोडायचा असं सांगितलेलं आहे. म्हणून असं हे व्रत आहे. काही लोकांना असं वाटतं की एकादशी काही वेळेला रात्री समाप्त होते आणि द्वादशी लागते, तर त्यावेळेला आपल्याला उपवास सोडायचा आहे की काय. पण तसं अजिबात करायचं नाही, कारण एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतरच, द्वादशी असेल त्या दिवशी एकादशीचं व्रत संपतं. त्यामुळे अशा पद्धतीने ही एकादशी अवश्य करावी असं आपल्याकडे शास्त्राने. या एकादशीच्या व्रताला आपल्या धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि महत्वाचं स्थान आहे. एकादशीचं महात्म्य, उपवास आणि विष्णू उपासनेचं महत्व या दिवशी फार आपल्याकडे सांगितलेलं आहे, अनेक पुराणांनी सांगितलेलं आहे. आणि आरोग्यासाठी सुद्धा एकादशी करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण आरोग्य आणि पापमुक्तीसाठी या एकादशीचं फार मोठं महत्व आहे. ज्याप्रमाणे रोगांवर औषध हे श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत सर्वश्रेष्ठ आहे. तो असा श्लोकच येतो आपल्याकडे, औषधात अमृतम श्रेष्ठम व्रतानांच तथा व्रतम न च एकादश्याः सदृशम पावनम विद्यते भुवी. म्हणजे औषधापेक्षा जसं अमृत श्रेष्ठ आहे, तसं सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत श्रेष्ठ आहे. या पृथ्वीवर एकादशीसारखे दुसरं कोणतंही पावन पवित्र असं व्रत नाही. म्हणून या एकादशीचं आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्व आहे. या तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ व्रत कुठलं असेल तर ते एकादशी व्रत आहे. या एकादशी व्रताची तुलना या तिन्ही लोकांमधल्या सर्वोच्च गोष्टींची केलेली आहे. म्हणून एक श्लोक असा येतो की न गायत्र्या परम मंत्रम न मातुः परम दैवतम न काश्याः परमं तीर्थम नैकादश्याः परम व्रतम. अर्थ असा झाला की गायत्री मंत्रापेक्षा श्रेष्ठ कोणताही मंत्र या जगामध्ये नाहीये, आणि मातेपेक्षा मोठं कोणतंही दैवत नाही, काशीपेक्षा श्रेष्ठ असं कोणतंही तीर्थ नाही, आणि एकादशीपेक्षा श्रेष्ठ कोणतंही व्रत नाही, उपवास नाही, असा सरळ त्याचा अर्थ सांगितलेला आहे. म्हणून उपवास या शब्दाचा अर्थ केवळ अन्न न खाणे म्हणजे उपवास नाही, तर आपल्या इंद्रियांवरती ताबा मिळवणं हा खरा उपवास आहे. आणि त्याच्या बाबतीत असा श्लोक येतो की इंद्रियांच्या वरती ताबा मिळवणं ही खरी एकादशी आहे आणि हा खरा उपवास आहे. उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तु वासो गुणैः सह उपवासस्य विज्ञेयः न शरीरस्य शोषणम. पापांपासून दूर राहून सद्गुणांसह ईश्वराच्या जवळ निवास करणं यालाच खरा उपवास म्हणतात. केवळ शरीराला उपाशी ठेवून त्याला कष्ट देणं म्हणजे उपवास नाही, तर भगवंताला जवळ ठेवणं हा खरा उपवास आहे. आणि म्हणून या विष्णूंची कृपा प्राप्ती, कृपा प्रसाद प्राप्ती एकादशीच्या दिवशी उपवास करून, विष्णूंची पूजा करून, विष्णू सहस्रनाम म्हणून किंवा विष्णूंचा नाममंत्राचा जप करून आपल्याला ती मिळवता येते. म्हणून एकादशी व्रतंचैव यः करोति नरोत्तमः सर्व पाप विनिर्मुक्तो विष्णु लोकं स गच्छति. जो मनुष्य एकादशीचं व्रत अत्यंत श्रद्धेने करतो तो आपल्या सर्व पापांपासून मुक्त होतो आणि मृत्यू साम्राज्यातून सुटून वैकुंठ लोकाला प्राप्त करतो, असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. थोडक्यात सांगायचं तर शारीरिक आणि मानसिक शुद्धी करण्याकरता आणि आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला एकादशी करायला सांगितलेली आहे.
म्हणून आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा उपवासाला लंघनाला फार मोठं महत्व आहे आणि एकादशीला ते लंघन तंतोतंत लागू होतं. आपल्याकडे ताप वगैरे जर का आला तर आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात थोडंसं लंघन करा, कमी खा. पित्त वाढलं, वात वाढला तर लंघनावरती आयुर्वेदाने भर दिलेला आहे. म्हणजे उपवास करायला सांगतात आपल्याला डॉक्टर. तसंच त्याचा श्लोकच आहे मुळामध्ये, ज्वरादौ लंघनम प्रोक्तम देवपूजा विधीयते एकादश्यां विशेषेण प्राणायामश्च शस्यते. जसं आजारपणामध्ये लंघन उपवास करणं हितकारक आहे, तसंच एकादशीच्या दिवशी उपवास करून देवपूजा आणि प्राणायाम केल्याने शरीर आणि मन अत्यंत शुद्ध आणि निरोगी राहतात असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. म्हणून एकादशी व्रताचे जे करीती जन त्यांचे नारायण पायवंदी असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जे लोक मनोभावे एकादशीचं व्रत पाळतात, खुद्द नारायण भगवान विष्णू त्यांच्या चरणी लीन होतात, म्हणजेच त्यांच्यावरती अथांग कृपा करतात असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणून सर्वांनी आपण एकादशी व्रत जरूर केलं पाहिजे. या व्रताला फार मोठं महत्व आहे. या चॅनलमध्ये आपल्याकडे 24 एकादशा एकंदरीत वर्षामध्ये येतात. प्रत्येक एकादशीची कथा वेगवेगळी आहे. पुढे काही व्हिडिओमध्ये प्रत्येक एकादशीची कथा एकेका व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या एकादशीचं महत्व वेगवेगळं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून जरूर ते श्रवण करावं. असेच माझ्या या चॅनलला जोडलेले राहा. चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या परिवारामध्ये शेअर करा. यांनीच मला नवनवीन व्हिडिओ बनण्याची एक प्रेरणा मिळत असते आणि ही केलेली सेवा आपण नारायणाच्या चरणी समर्पित करू. नमो नारायणाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.